तुम्हाला आठवत आहे देवयानीशी आमचं लग्न झालं तेव्हा आम्ही तुम्हाला एक वचन दिलं होतं। आता यानंतर देवयानीची सगळी सुखदुःख ही आमची आहे। तुम्ही ज्या प्रेमाने तिला लहानाचे मोठी केले तितकंच प्रेम आम्ही तिला देऊ। आमच्या घरात आम्ही तिला तिचा मान मिळवून देऊ। तिच्या आत्मसन्मानासाठी आम्ही प्रसंगी कोणाशीही लढायला तयार आहोत। त्यामुळे तुम्ही खरंच तिची काळजी करू नका। उलट अशी कणखर मुलगी तुमची आहे याचा अभिमान बाळगा, कारण आम्ही आमचं भाग्य समजतो की अशी खंबीर मुलगी आमची बायको आहे। हे खरंच आहे। तुम्ही थांबा, मी काहीतरी खायला करते तुमच्या। नाही आई, आता खरंच काही करत बसू नका, कारण ऑलरेडी खूप उशीर झालाय। आम्ही परत येऊ ना निवांतपणे, तेव्हा काहीतरी करा। येऊ आम्ही आता। या, सांभाळून जा, काळजी घे। येतो। गोड दिसतेस। साईमा, उजवा हात पुढे कर। हा दोरा आमच्या राजज्योतिषांनी मंत्रून दिलाय। हा राजशिर्क्यांच्या वारसाचं रक्षण करेल, त्याच्यावर कुठलंही संकट येऊ देणार नाही। साईमा, हे काय? पैसे नाही, नको, आहेत माझ्याकडे। आम्हाला माहिती आहे तुझ्याकडे पैसे आहेत, पण हे आमच्या येणाऱ्या बाळासाठी, बाळाची आणि तुझी स्वतःची काळजी घे। हो साईमा। आमच्या सुनेला, प्रियदर्शनीला दिवस गेले असते तर त्यांना आम्ही कुठे ठेवू आणि कुठे नको असं केलं असतं। आम्ही जातीनं त्यांच्या खाण्यापिण्याकडे लक्ष दिलं असतं, त्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण केल्या असत्या। पण तुझ्या बाबतीत आम्ही असं काहीच करू शकत नाही। साईमा, मी तुमच्या भावना समजू शकते। राजशिर्केंचा वारस रणवीर राजांनी तुमच्या सुपूर्द केलाय हे लक्षात ठेवा। जीवापाठ सांभाळेन साईमा मी त्यांना। आणखीन एक गोष्ट, बाळ आता व्यवस्थित जन्माला यायला हवं, त्याची काळजी तू घे। आणि वेळ आली की आमचा वारस आम्हाला परत दे। Any problem? नाही, मी येतो। बिझनेस मीटिंग आहे, यायला उशीर होणार। केटी फोन। थँक्यू।
हॅलो, आयशा बोलते. हां बोल. ताबडतोब आमच्या फार्म हाऊसवर यायला निघा. तुमच्या फायद्याचं आहे, सांगते तेवढं ऐका. पत्ता लिहून घ्या. हां पत्ता, 1 मिनिट. हां हाय स्वीटहार्ट. किती उशीर केलास? कम ऑन, लेट्स नॉट वेस्ट टाइम. कम 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 कम. आय थिंक या लिंकवर क्लिक केलं तर जास्त इन्फॉर्मेशन मिळू शकेल ना. भिडे, सर, ही तुमची कॉपी आणि या माने, साळुंके, शिंगाडे आणि सावंत यांच्या कॉपीज. यस. त्या त्यांना द्यायच्या. यात सगळे डिटेल्स आहेत, म्हणजे सगळ्यांच्या नावांची लिस्ट आहे, तिथल्या अड्ड्यांची माहिती आहे आणि कोणत्या अड्ड्यावर किती माणसं असतील हे अंदाजे त्यात मांडलेलं आहे. तुम्ही हे तोंडपाठ करा, सगळ्यांना सांगा आणि मिशनवर जाण्याच्या आधी हे सगळे डॉक्युमेंट्स जाळले गेले पाहिजे. गॉट दॅट? यस सर. गुड. गेट बॅक टू युअर. सर. सर, माझी कॉपी. मी काय सांगितलं ते तुझ्या नीट लक्षात आलेलं नाही आहे वाटतं. या कॉपीज फक्त त्या लोकांसाठीच आहेत जे मिशनवर येणार आहेत. पण माझं नाव या लिस्टमध्ये का नाही आहे? सर प्लीज, मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळेल का? तुझ्या कोणत्याही प्रश्नांची उत्तर द्यायला मी बांधील नाही साक्षी. पण कदम सरांनी तर मला सांगितलं की माझं यात सिलेक्शन झालंय म्हणून. त्यांना जे काय सांगायचं ना ते सांगेन मी साक्षी. सर तुम्ही माझ्याशी असं वागू शकत नाही. व्हॉट डू यू मीन? मिशनमध्ये माझं येणं हा माझा अधिकार आहे आणि तो तुम्ही माझ्यापासून हिरावून नाही घेऊ शकत. या मिशनचा इन्चार्ज मी आहे साक्षी, त्यामुळे मीच ठरवणार की माझ्याबरोबर कोण यायला हवं. पण मी जर कुठे कमी पडत असेल तर तसं तुम्ही मला सांगा ना. ठीक आहे, ऐक तर मग. तुम्हा मुलींना फील्डवर्कसाठी घेऊन जाणं ही खूप मोठी रिस्क आहे आणि मी कोणत्याही प्रकारे रिस्क आत्ता घेऊ शकत नाही, कारण हे मिशन खूप डेंजरस आहे. कळलं? सर हे तुमचं वरवरचं बोलणं आहे. खरी गोष्ट ही आहे की तुम्ही मला घाबरता. तुम्हाला असं वाटतं की मी अशी कुठली तरी कामगिरी करून दाखवेन ज्याने तुमच्या पुरुषी अहंकाराला धक्का बसेल, याची तुम्हाला भीती वाटते. साक्षी, तू माझा अपमान करतेस. नाही सर, मी खरं तेच बोलते. हा तुम्हाला जर असं वाटत असेल तर आय एम रिअली व्हेरी सॉरी, पण हे सत्य आहे. साक्षी, तू तुझ्या सिनियर्सचा असा अपमान नाही करू शकत. सर तुम्ही आधी सिनियर सारखं वागा, मग मी तुम्हाला योग्य तो आदर नक्कीच देईन. आणि मी हे ठामपणे सांगू शकते कारण माझ्या कामावर पूर्ण विश्वास आहे आणि ह्या मिशनमध्ये जितकी माणसं इन्व्हॉल्व्ड आहेत त्यांच्यापेक्षा तसूभरही मी कमी पडणार नाही याची मला खात्री आहे. आणि सर मी तुम्हाला हेही सांगते, तुम्ही मला कितीही डावलण्याचा प्रयत्न केलात ना तरी तुम्हाला मला या मिशनमध्ये घ्यावंच लागेल.
Come. Come in. Wait a minute. तुम्ही थांबा इथे, मी आले. किती दिवसापासून तुझी वाट पाहतोय. श्राव्या, तू इथे? तुझं काय चाललंय ते सांग आधी. Who's this girl? हे बघ श्राव्या, माझं ऐकून घे. Shut up! एक शब्दही बोलू नकोस. नीच नालायक माणसा, कसलं गलिच्छ काम करताना तुला जराही लाज नाही वाटली? अरे लिसन श्राव्या, हात नको लावूस मला. तू फसवलंयस मला. श्राव्या प्लीज, हे बघ बाहेर जाऊन बोली आपण, इथे तमाशा नको. चल. तमाशा? मी तमाशा करते की तू खेळलास माझ्या इमोशन्सशी? सगळ्यांनी मला समजवलं होतं तुझ्या नादी नाही लागायचं म्हणून, आणि तुझ्या बायकोनी पण सांगितलं होतं, पण मीच वेडी होते. मला वाटलं तू खरंच माझ्यावर प्रेम करतोस, पण तू चीट केलंय. I'm not a cheater. Just come. Mama, sorry, Mom. Mommy तुझं ऐकलं नाही बाबा. I see, आयशा, हे सगळं तुझं कारस्थान आहे. येस, हे सगळं मीच घडवून आणलंय. केटी थांब. तू
कसा फ्लर्ट आहेस, तू काय लायकीचा माणूस आहेस हे श्रावणीला कळणं फार गरजेचं होतं. तुला मी सोडणार नाही. तुला काय करायचं ते कर. डू वॉट एव्हर यू वॉन्ट टू डू. आत्तापर्यंत तुझ्या अनेक गोष्टी मी लपवून ठेवल्या, सगळ्या गोष्टी पोटात ठेवल्या, माफ केलं. तर बस, एनफ इज इनफ. ह्यापुढे अशा कुठल्याच श्रावणीला मी तुझ्या जाळ्यात अडकू देणार नाही. कळलं तुला? श्रावणी, शांत हो, काळजी करू नकोस. आम्ही आहोत ना तुझ्या बरोबर, आहोत ना. श्रावू, आम्ही तुला कायम हेच समजावत आलो, पण तू आंधळीपणाने ह्या माणसावर प्रेम केलंस. आज कळलं तुला काय लायकीचा माणूस आहे हा ते. झालं ते झालं, आता काळजी करू नकोस. आम्ही आहोत तुझ्या पाठीशी. Shravya, this is a misunderstanding. It is only a professional meeting. श्रावणी, माझं ऐक. Stop it! श्रावणी, थांब! कुठे गेली असेल? कुठे शोधायचं हिला? अभिलाषा, तू शांत हो, काळजी करू नकोस. मला खूप भीती वाटते हो. तिने काही तिच्या जीवाचं बरं केलं तर? अभिलाषा, अगं असं कसं करेल ती? हे बघ, आपण समजावू तिला, पण मला असं वाटतं की आपण आत्ता आधी तिला शोधणं जास्त गरजेचं आहे. आपण कुठे शोधायचं? मला तिची खूप काळजी वाटते. मला वाटतं ती केटीच्या घरी गेली असेल, म्हणजे जिकडे ती सध्या राहते तिकडे बघायचं का? आधी चालेल. बघू तर खरं, मग बघायचं का? चल चल चल. या मिशनचा इन्चार्ज मी आहे साक्षी, त्यामुळे मीच ठरवणार की माझ्याबरोबर कोण यायला. साक्षी, आता उगाच संताप करण्यात काय अर्थ आहे? मलाही वाटत होतं की तू मिशनवर येशील म्हणून, पण जर सिद्धांत सरांनाच नको आहे म्हटल्यावर आपण तरी काय करायचं? सिद्धांत सरांना मुलींचा एवढा राग काय तेच समजत नाही मला. काय भिडे, काय चाललंय? सर, काय विशेष नाही. समजूत काढत होतात का कोणाची? नाही, काय आहे, काही व्यक्तींना सांत्वनाची गरजच आहे. सिद्धांत, सर, या मिशनवर जाणाऱ्यांची लिस्ट मी वाचली. इट्स ओके. थँक्यू सर. पण यात एक नाव मिसिंग आहे. कोणतं सर? साक्षीचं. तिनं या मिशनमध्ये असायला हवं, नाही का? पण सर, तिची या मिशनमध्ये काही गरज नाही. आय मीन, या मिशनमध्ये आपण जर मुलींना घेऊन गेलो तर त्याचा उपयोग तर काही होणार नाहीच, पण आपल्याला अडथळे निर्माण होतील. हा तर्क तू कशावरून काढलास? साक्षीने उत्तम ट्रेनिंग घेतलंय, तिला सर्व शस्त्र चालवता येतात, ती कुठल्याही प्रसंगाला सहज सामोरी जाऊ शकते, नाही? आणि महत्वाचं म्हणजे या मिशनसाठी तिने खूप मेहनत घेतली आहे. तिने जो डाटा जमा केलाय ना, तसा डाटा जमा करण्याचं तुमच्या कोणाच्याही डोक्यात आलं नव्हतं. पण सर, तिचं या मिशनमध्ये सिलेक्शन होणं हा तिचा हक्क आहे. सो इन्क्लूड हर नेम.